नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये। टिप नंबर 1, दोडक्याची भाजी बनवताना काढलेली सालं फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी। ही चटणी तोंडी लावण्यासाठी छान लागते। टिप नंबर 2, तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता। काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि गरम तव्यावर पाणी टाका। पाणी गरम झाल्यानंतर 1 चमचा मीठ आणि लिंबूच्या तुकड्यांनी तवा चांगला घासा। बघा, तुमचा तवा काही क्षणातच नव्यासारखा स्वच्छ दिसेल। टिप नंबर 3, जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे दूध घाला। टिप नंबर 4, हिरवी मिरची खाल्ल्याने लठ्ठपणा येत नाही। टिप नंबर 5, बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा, त्यामुळे लोणचे खराब होत नाही। टिप नंबर 6, रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा। टिप नंबर 7, दातदुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा, आराम मिळेल। टिप नंबर 8, रिकाम्या पोटी आंघोळ करावी, यामुळे लवकर म्हातारपण येत नाही। टिप नंबर 9, घरात भाजीला काही नसेल तर साठवणीचे वेफर्स पाण्यामध्ये भिजवून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता। भाजी चवीला खूपच अप्रतिम लागते। टिप नंबर 10, उपमा बनवताना रवा भाजताना किंचित जिरे घालून भाजा। उपमा स्वादिष्ट आणि रुचकर लागतो। टिप नंबर 11, मधाची बाटलीमध्ये मध घट्ट झाला असेल तर मधाची बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी। टिप नंबर 12, कांद्याचे एकदम बारीक स्लाइस हवे असतील तर वेफरच्या किसणीने किसा। एकदम छोट्या छोट्या स्लाइस आपल्याला हव्या तशा आकारातून मिळून जातात। टिप नंबर 13, मासवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून मासवडी छान मस्त दुमडून बनवावी, म्हणजे अजिबातच तुटत नाही। टिप नंबर 14, शेवग्याच्या शेंगा उकडताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा कडवटपणा कमी होतो। टिप नंबर 15, ज्वारीची भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून मळा, नंतर भाकरी बनवा, अजिबातच मोडत नाही। तसेच शिजवलेला भात घालू शकता। रात्रीची भाजी बेसन पात घालून केलेली भाकरी बनवली तर खूपच अप्रतिम लागते। टिप नंबर 16, वांगी चिरल्यावर पाण्यात थोडं मीठ टाकायचं, म्हणजे वांगी काळी पडत नाही। टिप नंबर 17, प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते, शरीरासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पास्ता नेहमी कढईमध्येच बनवा। टिप नंबर 18, लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यावर सर्दी, खोकला, कफ आणि हाडे दुखणे यांसारख्या समस्यांना पासून आराम मिळतो। टिप नंबर 19, थोडं पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका, त्यामुळे उडदाचे पापड खराब होत नाही आणि जाळी पण लागत नाही। टिप नंबर 20, मक्याच्या कणसामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात, त्यामुळे मक्याचे कणीस खाल्ले पाहिजे। टिप नंबर 21, पावसाळ्याच्या दिवसामध्ये येणाऱ्या लाईटाजवळ किडे खूप त्रास देतात। किडे कमी होण्यासाठी एका पेपरवर खोबरेल तेल लावून पेपर लाईटच्या जवळ लटकावा, त्यामुळे किडे त्या पेपरला चिटकून राहतील आणि घरभर होणार नाहीत। टिप नंबर 22, लहान मुलांना चांदीचे कडे घालणे खूप फायदेशीर असते। त्यांच्या आरोग्यासाठी हे चांगले असते, कारण त्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होते। टिप नंबर 23, चहासोबत बिस्किट कधीच खाऊ नका, ते आपल्या शरीरासाठी नुकसानदायक असते। बिस्किट बनवताना मैदा, साखर, तेल यांचा वापर केलेला असतो, त्यामुळे आपल्याला पोटात जळजळ होणे, ॲसिडिटी होणे अशा समस्या उद्भवू शकतात। तसेच शरीरामध्ये उष्णता तयार होते। चहासोबत बिस्किट खाल्ल्याने आपले वजन देखील वाढू लागते, तसेच साखरेची पातळीसुद्धा वाढते।
टीप नंबर 24. गूळ पोळ्या करताना पिठामध्ये थोडे बेसन पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून बाहेर पोळी येणार नाही व पोळ्या मस्त खुसखुशीत होतील. टीप नंबर 25. भाकरीचे पीठ जुने झाल्याने भाकरी मोडत असेल तर पिठात थोडा शिजवलेला भात घाला, मग भाकरी थापा. भाकरी बिलकुल मोडणार नाही. टीप नंबर 26. ताक जास्तच आंबट झाले असेल तर त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. खायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताकातील आंबटपणा कमी होईल. टीप नंबर 27. छोले बनवताना चणे रात्री भिजत घालताना त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 3-4 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे काढून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे पटकन शिजतात. टीप नंबर 28. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल हे नेहमी घट्ट होते, म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे काही थेंब मिसळून चांगले हलवून घ्या, म्हणजे ते घट्ट होणार नाही. टीप नंबर 29. पांढरे कपडे कालांतराने काळपट होतात. अशावेळी कपडे धुताना पाण्यात थोडे लिंबू पिळून भिजत घालावे व नंतर धुवावे. टीप नंबर 30. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे फरसाण मऊ पडतं, त्यामुळे कोणी खायला नको बोलते. अशावेळी त्या फरसाणचा वापर करून चहासोबत खाण्यासाठी नमकीन कटलेट करावे, मस्त लागतात. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.